वर्षी पूर्ण होत आहे. गावाचं नाव वडवली बी. ऋतिक पाटील 143 रन आणि 8 विकेट. वाह. आणि आलाय ऋतिक पाटील. अक्षरशः खांद्यावर त्याला घेऊन आणलं जात आहे. ऋतिक पाटीलने देखील वरुणेश पाटील साहेब तुमच्या माहितीसाठी ही देखील त्याच्या आयुष्यातली पहिली कार आहे. ब्रँड एम्बॅसेडर आहेत 70 स्पोर्ट्सचे. फॅमिली आलेली आहे. फॅमिलीला विनंती करतोय आपण या सगळं कुटुंब या, कारण तुमच्या मुलाने करून दाखवलंय. कुटुंब आलेलं आहे ऋतिक पाटीलचं. पहा ना वरुणेश पाटील साहेब, किती क्रेज आहे आपल्या स्पर्धेचा. पूर्ण फॅमिलीच्या फॅमिली आलेली आहे या मुलाची. ऋतिक पाटील या स्पर्धेमध्ये 143 धावा, 143, 8 विकेट, 8-7-56 पॉइंट तेही आहेत. वा. आणि हे दोन्ही सिरीज वाले बघा ना, मला वाटत नाही कधी कुणावर रागावत असतील. आणि अशा प्रकारचे शांत स्वभावाचे, परंतु गाजवली अख्खी स्पर्धा. कुटुंब येते इकडे, येते फॅमिली येते. आज खऱ्या अर्थाने या मुलाने कमाल केली आहे. आज T20 मॅच देखील तो खेळून आलाय लेदर बॉल क्रिकेटची, तरी देखील मैदानामध्ये खेळला, लंगडताना दिसला. म्हणून मी म्हटलं होतं वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो, वेळ जाऊ देतो, पुन्हा एकदा बाहेर पडतो. तीच दहशत आणि तोच दरारा घेऊन. पराभवाने माणूस संपत नाही, जो प्रयत्न सोडतो तो मात्र संपतो. म्हणून कठीण काळात स्वतःला सांगा शर्यत अजून संपलेली नाही, कारण ऋतिक अजून जिंकलेला नाही. वा. या कुटुंबियांसाठी देखील आयुष्यातील आपण देखील या अविस्मरणीय क्षण आहे. याच्यापेक्षा आई बाबांना काय पाहिजे. आपला मुलगा भारतातील एवढ्या मोठ्या स्पर्धेत, एवढ्या मोठ्या मंचावर मालिकावीर ठरतोय. बाबांना अश्रू आले, ते ऋतिकने पुसले, परंतु आई बाबा तुम्ही या मुलाला घडवलं. आज अख्खा भारत त्याच्यासाठी टाळ्या वाजवतोय. गाजवलंय या मुलाने तुमच्या. आज आईच्याही डोळ्यामध्ये अश्रू आहेत, हे आनंदाचे अश्रू आहेत. कारण वडिलांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत, हे आनंदाचे अश्रू आहेत. त्यांच्या सगळ्या बहिणी आलेल्या आहेत. तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. त्यांचेही डोळे पाणावलेले आहेत, परंतु हा मुलगा काम करून जातोय. आमचेही डोळे पाणावले तुमच्याकडे पाहिल्यानंतर. आणि आता वरुणेश पाटील साहेब, आपल्या शुभ हस्ते आपण ही कारची पहिली कार आज घरी जाणार आहे. वडवली गावात जाणार आहे, ऋतिक पाटीलच्या घरी जाणार आहे. अभिनंदन ऋतिक पाटील. वेल प्लेड ऋतिक. जेव्हा असं विचार पण नव्हता केला होता की मी एवढा मोठ्या क्रिकेटर म्हणजे असं खेळेन. फर्स्ट ऑफ ऑल मी स्टार्ट केलं तर कॉलेजला असताना माझ्या घराच्यांनी माझ्यासाठी DY पाटीलचा फॉर्म घेऊन आले 11वीत असताना. मला माहीत देखील नव्हतं की घेऊन आली की तुला क्रिकेटचा क्लास लावायचा आहे म्हणून. बट मला काहीच आयडिया नव्हती कसं जायचं, काय करायचं, कसं केलायचं. बट घरातल्यांची जिद्द होती. मी 11 वाजता 12 वाजता कॉलेजवरून निघायचो. 1 वाजता 12:30ला घरी पोहोचायचो. तिथून किट घेऊन, कधी कधी लेट झालं तर पप्पा सर मला किट घेऊन बस स्टॉपच्या इथे यायचे. मी तिथून बसमध्ये देखील कपडे चेंज केलेले आहेत. आणि तिथला सफर, आज मेहनत केलेली मला आज फल भेटला.